पुन्हा एकदा सज्ज होऊन सहर्षाने सविनय सादर करीत आहोत एक तुफान विनोदी सजीव देखावा. पावसाचं घुसलं पाणी उसनं मागती राणी. पावसाचं घुसलं पाणी उसनं मागती राणी. दारूचा नाद बर्रान हो बाबा, दारू लय हाय बाद बाद बाद. असा झटका कवा बी येतोय, सगळं वाकडं होत्या तो हात पाय. मंडळी नमस्कार. माणसाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण कुठला? बायको गावाला जातीय तेव्हा. म्हणजे कसा जामीन सुटका झाल्यासारखं माणूस कसा मोकळा मोकळा फिरतोय बघा. आत्ताच बायकोला पुचवून आलो. शेवट स्टॉपला वडा तिथेच लागते ना तिला. आज मस्तपैकी पिण्याचा कार्यक्रम करायचा. ही बाटली ओरका नवीन ब्रँड आहे ना, तेव्हा मी डॉक्टरकडं लिस्ट काढून आणले कशी दारू प्यायची, कारण का हा ब्रँड माझा पहिलाच आहे ना. आता काय ग्लास, हा ग्लास पुसून काढला. आता परत हा ग्लास टेबलावर ठेवला. आता बाटलीला खालून गुच्ची मारा. मारली गुच्ची. आता बूच उघडा. आईला जादू चांगलाय की, खालना गुच्ची मारल्याबरोबर वरचं बूच उघडतं या. चला आता वता आता गलासात. आता परत हा गलास तोंडाला लावा. असं सोडून जायचं नाही. रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं नाही. बुडुनी संगा रंग जायचं नाही. रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं नाही. बुडुनी संगा रंग जायचं नाही. रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं नाही. आता चालू करा ढोसायला. आईला दारू हुशार आहे की, बोलती चालू करा म्हणती. काय चाललंय बापू साहेब? काय नाही, बायको गावाला गेली म्हणून 31 डिसेंबर साजरा करतोय. हॅपी न्यू इयर काकू. या लोकांजण बसू. अक्कल कुठं पुराच्या पाण्यात वाहून गेले का काय? बायकोला काकू म्हणताय? आखने आईला तू आहेस वय. मला वाटलं ते माळावरची का नाही दारू विकतेली हौसा काकूच आहे. काय झाल्यास एसटी घेतलं नाही वाटतं? पुराचं पाणी चार बाजून आलं या. गाड्या जात नाहीत. गाड्या जात नाहीत? नाही. मग वडाप न जायचं काय? वडाप न घालवा. अहो वडापच्या 3 गाड्या बुडल्या. ड्रायव्हर सक्कट. मग त्या ड्रायव्हरने कुणी काढलं? तुमच्या बानं काढलं. माझ्या बानं? माझा बा कसा काढेल? माझा बा तर मागच्या महापुरात वाहून गेला या. मग परत कसा आला? बहुतेक या महापुरात रिवर्स आलंय वाटतं. त्या वडापचं सोडा. अहो त्या माळावरचा दुकानदार हा ना माझी. कोण? हा ना माझी. थांब जरा 90 मारतो. परत नाव सांग. हा ना माझी. आता नको, नंतर कळतो बघू. नाव लय बारे. हान माझी. अहो त्या दुकानदाराचं नाव आहे हान माझी, माझं नाही. घोडा भरडा खाऊन तयारच असतो या. अगं पण काय झालं त्या वाटोळ दुकानदाराचं हान माझीच? अहो पुराच्या पाण्यात पाक त्याच्या खाली
भादर हं? गिरायक करतोय. अहो लोक त्याला सांगतात हं? हनुमा दुकान बंद कर, पाणी वाढायला लागले. तरी म्हणतोय कसा काय? एवढं काय पाणी दुकानात शिरतंय वय. जवा जवा एकदम पाण्याचा लोंढा आला म्हणता तेव्हा दुकानदार बाहेर सामान आत दुकानात दुकानात. दुकानदाराचं सगळं सामान आत. आता त्याच्याजवळ काही सामान नाही. अहो बघा की, अहो जावा की वाकून बघा, जावा त्याच्या तात्या घरातल्या दुकानात वायरी सकट होल्डर बी पुरात वाहून गेल्यात. बिचारा माझी वाहून गेलं. त्या हनुमाजीची बायको आकणे दोन्ही हाताने बोंबलत असेल नाही का? अगं नवऱ्याचं सामान सगळं पुरात वाहून गेले म्हणल्यावर दुकानातलं ग दुकानातलं. मी बी त्या दुकानातल्या सामानाबद्दलच म्हणतोय. उगाच कुठं बी बायपास घुसू नका. आयला अग्ने आपलं एक सामान जिथले तिथे आहे म्हणून बरं कुठं काही हल्लेलं नाही काय नाही. अजून 2-3 दिवस पाऊस पडला असता की नाही तर तुमचं बी सामान सकट वाहून गेला असता. अगं आपलं सामान कसं वाहून जाणार ग? आपण तिसऱ्या मधल्यावर आहे ना. आपली खालची कुळाबी सगळी वरच्या टेरेस वर आणून ठेवल्या. लक्ष ठेवा. हो. आणि सुद्धीत राहा. पुराच्या पाण्यात सुद्धा बाटकी बंगले फोडत्यात, चोऱ्या करत्यात. चोऱ्या करायला जाताना त्यांच्या टायरी का फुटत नाहीत मग तुम्ही. आयला अग्ने काय एकेका तू असली भारी बोलतीस, पोटातली दारू हलवतेस बघ खळा खळा खळा. असू दे, लय लाडात येऊ नका सा. मसरा घेऊन रानात जातो या. सावकाश जा नाहीतर मसरा सकट तुम्ही जाशील पुराच्या पाण्यात कोल्हापूरला वाहत. बायको एकच आहे का मला? होय होय होय, एकच बायको आहे. आणि मला काय 10 मिस कॉल येतात वय. बाई कुठं गेल्या ह्या? भाऊजी, ओ भाऊजी. अरे देवा, ही दोघं बरं कुठे गेली? सगळा बंगला उघडत टाकून. बहुतेक पूरग्रस्तांनी मदत आणायला गेले असतील. यांना कुठली मदत मिळणार? हे तर वरच्या मजल्यावर सुरक्षित आहेत. तरी पण एक जण सगळे व्यवस्थित असताना सुद्धा पाळीला थांबतात. त्यात काय, मिळाली तर मिळाली. मिळणार 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 सर्व पूरग्रस्तांना मदत मिळणार. नमस्कार भाऊजी, मी राणी. राणी? राजा कुठं पुरात वाहून गेलाय काय? हाय की हाय.
टीव्ही बघत बसल्यात सिरियल. सिरियल? एवढ्या महापुरात टीव्ही बघत सिरियल बसलाय? अहो रिटायर झालेत ना, दुसरं काय काम. म्हणजे पुराचं पाणी तुमच्या ह्याच्यात घुसलं नाही? आ? घरात, तुमच्या नानी दारात? अहो भाऊजी, आम्ही तुमचे कुळ आहोत. खाली तळघरात होतो, पाणी आत घुसलं म्हणून आम्हाला वरच्या टेरेस वर तुमच्या बायकोनं ठेवलं. हा, तेच वय तू राणी. वय वय वय. तुमचा मालक टीव्हीचा लय दर्दी दिसते वाटतं. अहो साधा दर्दी नाही, ऐन महापुरात खाली तळघरात सिरियल बघत बसला होता. तुझ्यात तर जीव रंगला. बर, तू इतका रंगला म्हणता, इतका रंगला म्हणता, अख्खी खुर्ची बुडाली तरी त्याला सुद्धा नव्हती. जेव्हा टीव्ही पाण्यात तरंगायला लागली तेव्हा त्याला कळालं की आपण बुडायला लागलोय म्हणून. आता घरात आहेत का टीव्ही सकट पुरात गेला का भाऊ? तो टीव्ही सोडतोय वय. अहो टीव्हीला मिठी मारून बाहेर घेऊन आला बाबा. मला सुद्धा कधी अशी मिठी मारली नाही त्यानं. मला सांगायचं नाही. हा, त्याला बोललो असतो, अरे का रे बाबा, बायकोपेक्षा मिमनी भारी, काय टीव्ही भारी. जाऊ द्या हो, तो सुधारायचा नाही. बरं ताई कुठे गेल्यात? ती मस घेऊन रानात गेल्या, मी मोकळाच आहे. मस घेऊन राहणार? आणि आता आता म्हणजे काय मला सांगा राणी, लगीन झाल्यावर नवरा नवरीला 5 दिवस बाहेर कुठे पाठवत्यात? इश्श, हानिमूनला. तसंच ती म्हशीला घेऊन रेड्याला लावायला गेली. बोला, तुझं काय काम आहे का माझ्यावर? ती यायच्या आत बोल. मला की नाही भाऊजी, थोडी मदत पाहिजे हो भाऊजी. मदत? हो. हे बघ, तुला मदत पाहिजे ना, होय. तू असं काम कर, तू आमच्या टेरेसवर जा. काय, मी हेलिकॉप्टरने येतो आणि वरून तुला कापड धान्य काय लागेल ते वस्तू पिकतो. जावर ओ भाऊजी, चेष्टा करू नका माझी. अहो मला तुमच्यातलं थोडं तांदूळ, डाळ, चटणी, कांदा, भाकरीचं पीठ उसनं पाहिजे. उसनं पाहिजे? होय. नाही, मला सांग, तू मदत मागायलास का माझ्या घरी इकडे गेला? ही मदत मागायलास वय? अगं मदत काय लावली असतो ह्या टायमाला, कुणाला काही नाही म्हणायचं नसतं या. हा, कवा कवा तर आमच्या बी पाणी जाईल की, नानीत चुलीत. जा जा, काय पाहिजे ते घेता जा. हा, हे घर तुमचंच आहे. अहो आमचं आहे, मग तुमचं कुठं आहे? पुरात वाहून गेलं की काय मर्दे, चेष्टा करतेस. जा की लवकर जा. लय उपकार झाले बघा भाऊजी. अगं यात उपकार कसलं? हा, बाई जातो आम्ही काय उपकार करतच आलोया. आमची वाट लागली आहे म्हणून तर मी घरात आहे आणि ती बाहेर गेली आहे. तरी पण तुम्ही लई दिलदार आहे बघा भाऊजी. नाही, सहसा भाऊजी मिवणीला कवा दुखवत नाही. काय कवा पण माणसाला वेळ पडते की रात्रीची. म्हणजे इष्टी चुकली, वडा बंद झालं, त्या टायमाला जायचं कुठं भाऊजीनं? बायकोपेक्षा मिवणी बारी, आज की शाम डालडी वडी. ओळख नाही तरी ओळख काढूनी, ओळख नाही तरी बळच बोलूनी. ओळख नाही तरी ओळख काढूनी, ओळख नाही तरी बळच बोलूनी. विचार काय नाव गाव, गाव विचार काय नाव गाव. वाढीव दिसताय राव तुम्ही, लई वाढीव दिसताय राव, वाढीव
पिऊन. आता आमचा रेडा कुठं उत्ताना पडलाय बघतोय दारू पिऊन. अगं बाई, घरातलं सगळं सामान इसकटलंय हा. ह्या बाबानं काय गटार अमोशा केली का काय या घरात? हा अगं तुम्हाला लय गे आवडती, अगं मला तुला गे आवडती, तुझ्या आईला पाहून माझ्या काय डोळ्याची पापणी फडफडती, खालची पापणी फडफडती. अगने तू काय आलीस? उशीर आलो या. एकटीच? काय मस्त कुठं आहे? काय नांदाय पाठवलीस रेड्या संग? हा, बाकीची डांबड बंद करा. हे घरातलं सामान कशाने इसकटलंय? मांजराची आणि कुत्र्यांची कळवण लागली होती, त्यात ही आपल्या घराची पूर अवस्था झालेली आहे. कोणा आलं नाही ना मग घरात बाई माणूस? बाई यायला डोकं भरलं काय? तुला सोडून दुसरी बाई घास आहे कोणाचा याचा? हा तेवढी ती राणी 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 कोण राणी? राणी राणी नाही ना, अगं तू माझी राणी, मी तुझा राजा. हा, शाना हायसा. त्या कापड काढून. कापड काढू? असं काय झालंय? कापडं सगळं काढू? घर झाडून काढायचंय. पुरानं घाण झालेली ती काढायची आहे. चला चला लवकर. आईला सगळा पचका केला तिने 2 मिनिटात, उचलून वर खाली आपटलं मला. तू चल बरं, मी आलोच 5 मिनिटात कापड काढून. 5 मिनिटात नाही, लवकर याचं. आलोच. या लवकर. गेली बाबा, पिढा गेली. चला आता बाटली फोडा, मस्तपैकी एक ओढका मारूया. हा आता कोण येत नाही काय नाही मला भेटायला. आला महाराजा सोबत बँड बाजा. हे आला महाराजा सोबत बँड बाजा. कुणी म्हणे आला यमराज, करू दुनियेवर तिराज, या दुनियेवर तिराज. कुणाची ही झाड, कुणाची हवा, कुणी लाविला हा आभाळी दिवा. हे कसा गंधच्या चंदनाला भला, विधात्यास त्या सारे बंधू चला. नवी जाणीव झाली आज, करू दुनियेवर तिराज, या दुनियेवर तिराज. मी आलोय मानवा. अरे वा वासुदेवा, नंदीबेलवाला, अरे तू घरात कसा काय आला? हं? यम हाय मी यम. अरे वा कॉमेडी भारी करतो का? हा हे घे, हे 10 रुपये घे, हं? जा चिकन खा जा. चिकन? ओ बापू, हं? मी यम हा यम, तुला न्यायला आलोय वर. चला ना गडे. चला ना गडे. हा. हे जायचं हा? चला ना गडे. तुला एकट्याला जायला काय भीती वाटते काय? मला तुम्ही अजून ओळखलेलं नाही. तुला ओळखायला तू कोण? काटकोण का षटकोण का पूरग्रस्ताचा अध्यक्ष आहेस? जायचं. मी यम हा यम, तुम्हाला वर न्यायला आलोय. यम. यम. हा. तू यम. हो हो यम. तुझ्या बापाचं नाव डब्ल्यू. हा. आडनाव काय झेड आहे काय? हे बघा, मी तुमची बॉडी न्यायला आलूया. माझी बॉडी. हा. हे बघ हेमा, मला एकच बॉडी आहे, हा? ती पण मी धुवून वापरतो या. हा तुला पाहिजे असेल का नाही? तू आज जा, आमच्या मेलेल्या आजीचा नाईट गाऊन आहे, घालून जा. फक्त दिवसा घालायचा, रात्री घालू नको, नाहीतर रात्री म्हातारी उरावर येऊन बसल तुझ्या. हे बघा बापू, तुमची वेळ आता झाली या. चला वर. अरे बाबा, माझी वेळ झाली आहे म्हणून तर मी पीत बसलोय ना. तुला बसायचं असेल तर बस जोडीला, ती शिंग बाजूला काढून ठेव आणि मग बस. नाही नाही, मला बसता येत नाही. का मुलगा त्रास आहे काय? मग असा एका बाजूला बस ना, तिरका सायकलीवर बसतात तसं नळीवर घे ना, पी पी पी. हे बघा, मी तुम्हाला ढगात न्यायला आलोय. अरे तू काय मला ढगात नेणार? 7-8 वाजले का नाही मी आपोआप चंद्रावर जातो या. जाताना हेलिकॉप्टरने जातो आणि येताना विमानाने फास्ट येतो. तुला मदत पाहिजे का? जा नदीत उडी मार,
जा तिकडे, तुला 5 लाख रुपये घरपोच करतो. 5 लाख? ये बघा, वेळ घालवू नका. मी तुमच्या पाया पडतो. मी तुमच्या पाया पडतो. खरोखरच ओरिजिनलियम हाय. मी ओरिजिनलियम हाय. तुझ्या जवळ काय पुरावा आहे तू एम आय म्हणून? पुरावा? हं? हा काय माझा पुरावा? काय? हे आयडेंटिटी कार्ड, ऐक. हे रेशन कार्ड, ऐक. हे आधार कार्ड. अरे बापरे, देवा मेलो. आय खरोखर एम आय. आयला तू मला हे घेऊन जाणार. अरे काय करू? अरे माझ्या भावा, मला न्यायला आलास का नाही? अरे पण तू आलास कसा महापुरातून? महापुरातून? रेड्यावरून. रेड्यावरून? हा. मग तुझा रेडा कुठं आहे? रेडा पाण्यातून येत होतो रेड्यावर बसून. अरे पाण्यातून येत होतो रेड्यावर बसून आणि काठावर आल्यावर कळालं रेडा खालच्या खाली वाहून गेला म्हणून. बरं जाऊ दे. बोल, तुला काय पाहिजे? रेठरा, ओळका, संत्रा? मला जीव पाहिजे, जीव. जीव? हा. आता एक काम कर, काय? तू जीवनच जा. उरलेला घरला घेऊन जा. बापू तुम्ही माझ्या बरोबर चला. मला वरनं मिस कॉल यायला लागला तो. अजून 4-5 जणांनी जाताना उचलायचंय मला. हे बघ भावा, एमा काय पहिले त्या 4-5 जणांना उचल, वर पोच कर, मग मला घेऊन जा. होय? आणि तवर तुम्ही कुठं पळून गेला तर? माझ्या मागे रेडा लाव, चौकशीला तुझा. नाही नाही, आता मला लिस्टाप्रमाणे न्यावं लागणार आहे. तुमचं नाव पहिलं आहे, बापूला उचला. जायला. अरे माझ्या भावा, अरे यमा, अरे काय अवस्था करून बसलाय रे? हा, अरे लोक मरायत तशी मरतील रे, पण तुझं काय? तुला एकदम अटॅक आला गेला तर तुझ्या बायकापर्यंत कसं? हा, तू असं कर, 2 दिवशी आमच्या घरात राहा. काय, तुला गरम पाणी ठेवतो, अंगाचा वास मारायला तुझ्या. आंघोळ कर, आंघोळ कर. आंघोळ करू? नाही, मला कुठेही राहता येत नाही. मोठा दादा मारतो या. कोण मोठा दादा? दादा कोण? दादा कोण? काय? नाही नाही नाही, चित्रगुप्त. अरे ते वरने तुला ऑर्डर सोडत्यात गादीवर बसून, आणि तू माणसं मारतोस रेड्या बसून. जरा सुधार रे मा, जरा सुधार. काहीतरी तुझी लाईफ करून दाखव मरला. अरे गरीबाचा तळतळाट लागल तुला. लागलाय तुला तळतळाट. मी काय करू बापू, मी काय करू? मला कोण चांगलं म्हणत नाही. ती वरची लोक मला कुत्र्यावाने वागवत्यात, कुत्र्यावाने. अरे 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 माझ्या शिंगवाल्या बाळा, सोन्या रडू नको रे. जरा धाडशी हो. दोन शहिंशासारखा चतुर बिरबल आणि वादळ सगळ्यांची पुंगी. पण मला धाडच कवा येणार बोलायचं? धाडच कवाय ना? 1 मिनिट. हे घे, हे घे पे. काय? हे काय बापू? संत्रा ज्यूस, रेठरा ज्यूस, टँगो ज्यूस. टँगो ज्यूस? ह्याने काय होतंय? लवकर दिवस जात्यात. काय दिवस? वाईट दिवस जात्यात आणि चांगले दिवस येत्यात. हा, हान डोळ्या दाखवून मांजरावानी. मांजरावानी? हा जरा स्नॅक दे की बापू. हा हे घे, हान हान. अरे बापू, अरे फोन आलाय चित्रगुप्ताचा. अरे बोल ना, बोल, झाडून बोल. झाडून? हॅलो हॅलो, कोण आहे रे? यम हाय, मी यम वाजवीन गेम. हे यमा, मी चित्रगुप्त बोलतोय. हा बोल की, बोल बोल. मग वर बसून लई शाना झालेस होय. आता लई झाली तुझी नाटक. बस का वर. अरे पण तुझ्या बापूला घेऊन येणार होतास ना वर? येत नाही जा. मी तुझी नोकरी सोडल्या बस ना. हा बापू माझा मित्र झालाय. आता मी त्याच्या जवळ राहणार, बायको पोरं घेऊन. हा, वारे माझ्या यमा मित्रा, हा आणि एक पॅक मार पॅक. थांब थांब बापू, अनेक वकील वर पाठवतो, मग मी तुझ्या जवळ येतो. तू लई भाव मारायला लागलाय रे, लई भाव मारायला लागलाय. वकील भाव मारतोय तो कसा? अरे बापू, मी फक्त माणूस बघून उचलतोय. हा वकील तर डायरेक्ट फासावर चढवतोय. आईला तुझ्यापेक्षा तो भारी पडला की. हा, कायद्याने? होय, मग त्याला कशाला ठेवायचा? हा, माझा अंधा कानून त्याला काय शिक्षा देईल ते देईल. चल भरपॅक आणि लाव गाणं. लाव ट्रॅक. सावन का मस्त महीना है, सावन का मस्त महीना है, क्या सागर है क्या मीना है, ये पीना भी कोई पीना है, पीना है पीना है पीना है, तो मुंह से लगा के बोतल पीने दे दारू, दे दारू, दे दारू, ओ मेरे भैया दे दारू, दे दारू, दे दारू।
दारू, मुंह लगा के बोतल पीने दे दारू, बड़े दिनों के बाद मिली है ये दारू, दे दारू, दे दारू, बड़े दिनों के बाद मिली है ये दारू, अरे होश रहे न बाकी साथी दे दारू, दे दारू, दे दारू, ओ मेरे भैया दे दारू, जॉनी भैया की ऑर्डर ऑर्डर ऑर्डर, शांतता शांतता. मी आता बोंबलणार आहे. सॉरी, मी बोलणार आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट पादरी, लॉंग फॉर पांडुरंग दशरथ रेणके. अहो, भरपूर केसेस मी कटिंग केले आहेत, पण आता या महापुराच्या तडक्यामुळे थोडा लो बजेट आहे. हल्ली हल्ली खून, बलात्कार, रेप हे कमी प्रमाणात आहे. हल्ली चोऱ्या भरपूर वाढल्यात. पुराच्या पाण्यात जाऊन सुद्धा बंगले फोडतात. काय धाडस, पण चोर सापडत नाही. कसा चोर सापडणार? त्या पुराच्या धामधुमीत कसा ओळखायचा चोर? पूरग्रस्त कोण आणि चोर कोण? सगळीच कपडे काढून मदत करत होते. थोडा आम्हाला पण फटका बसला आहे पुराचा, पण काढू कुठंतरी पुढं आतल्या बाजूनं. यम हाय मी यम, वाजू तो गेम. आईला या भाऊ रुपयाला काय टायमिंग नाही बघा. कवा पण सोंग काढून फिरत्यात. जा बाबा जा, अजून कोण बकरा नाही बघ कापायला. ए, मी तुला वर न्यायला आलोय वकिला. अरे लाज आहे का तुझ्या गॅसच्या टाकीला? गोळी घालीन साल्या. वकिला, तू गोळी घालणार मला? अरे तुझी गोळी रिवर्स येऊन धडकल तुझ्या मागच्या बाजूला. ए, कोण आहेस तू? आत घालीन साल्या. मी तुला वर न्यायला आलोय वकील. तू भरपूर जणांना उलटा न्याय देऊन चोर सोडून संन्यासाला फाशी दिली आहे. तर तुझी टायमिंग संपली. यम हाय मी यम, कुणाचे बी वाजवतो मी गेम. ए सोंगाड्या, कोण यम? कुठला यम? काय पुरावा आहे तुझ्याजवळ? पुरावा? जरा माझ्या शिंगाना हात लावून बघ. लावा. शिंगाला हात थांब लावतो. अरे बापरे, ही शिंग डोक्यातून बाहेर आलेत. ओरिजिनल आहेत? हा, ओरिजिनल. आणि हे बघ, माझं आधार कार्ड, माझं आयडेंटिटी कार्ड, माझं राशन कार्ड. आणि काय पुरावा पाहिजे तुला? चल चल बाहेर रेड्यावर जाऊन बस. चल यमराजा, हा. मी पाया पडतो तुमच्या. हा? मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. मी काय तुमची सेवा करू? तुझ्या नावावर अकाउंटवर जेवढे पैसे असतील त्यातली निम्मी रक्कम पूरग्रस्तासाठी मदत कर. करणार का नाही? त्याच्यापेक्षा जास्त मदत करतो. हा. पण देवा, मला यातून वाचव रे देवा, मला यातून वाचव. वाचू जा. तुला मी जीवदान दिलं, पण ह्यात जर काय तू वकिली पॉइंट काढलास तर रात्रीत ना तुला वर. नाही 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 देवा, शपथ खरं सांगेन, खोटं बोलणार नाही. जातो मी. यम हाय मी यम, कुणाची बी वाजवतोय गेम. अंधार करा, मला माझ्या मित्राच्या घरी जायचं आहे. अंधार. आयला या यमाच्या आत्ता येतो म्हणून आयला म्हटला आणि जाऊन येतो. कुठं अडकून बसला यो? पाहू त्याला पाणी ठेवले की नाही आंघोळीला? तोंड बंद कर. बारकी पोरं झोपल्यात की उठतील गेला का? कुठे गेला पाहिजे एवढ्या उशीर? अरे तुला आंघोळीला पाणी ठेवलंय आम्ही तो यमा. अंघोळ, चहा पाणी, सर्व काही माझं झालंय बापू. मला तर रजा दे बाबा. तू चाललायस? हा. हे जाऊ नको बाबा. राखणे लवकर ये ग. अगं हे यम चाललाय ग, त्याला अडव का? त्याला अडव. आले. दादा थांबा हो. माझ्या नवऱ्याला जीवदान दिल्याबद्दल मी तुम्हाला ओवाळते. राणी, अगं ए राणी, काय ग ताई, इकडे ये ग. आपण दोघी मिळून ओवाळूया यांना. काय ग ताई? आणि हे ग कोण शिंगवाला? कोण म्हणतात? हे यमराज आहे, साक्षात देवाचा अवतार. आपल्याला दर्शन द्यायला आले. ह्या दर्शन त्यांचं. अगं बाई, देवा मला क्षमा करावं. तेवढं आमच्या नवऱ्याला खुर्चीतून उठवा. सारखा सिरियल मध्ये अडकून असतो या बघा. एखाद्या बाईला अडकला असता तर माझा त्रास कमी झाला असता. अहो जेवणाचा. एवढा टीव्हीचा मित्र झाला आहे तो. अहो साधा नाही, परवा रात्रीच त्याला संडासला आलं. लाईट गेली होती, बाहेर गेलं आणि आरडायला लागलं. राणी, आपलं संडास कुठं आहे? मी पाण्यात कसं बुडालो? मी म्हटलं तुम्ही संडासातच आहे आणि संडास पाण्यातच बुडालाय. यमा,
आज्ञेमधनं आम्हाला दर्शन देऊन जा बरं काय. आणि या पूर गरज असणे तर प्रेमाच्या 2 गोष्टी बोलून जा. असं म्हणतोस. हो. बापू, ज्यांची ज्यांची घरं खरोखरच वाहून गेल्यात कृपया त्यानेच मदतीला हात पुढे करा. आणि ज्यांच्याजवळ खरोखरच भरपूर दान आहे त्यांनी ह्या हानी झालेल्या पूरग्रस्तांना मोकळ्या मनानं मदत करा. आणि कोणी नाही केलं तर मी त्याच्या दारात येणार आणि आणि एकच वेळ प्रेमाने सांगणार. कसं कसं? गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. हा झेंडा झाल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा झाल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिगुणाची, मन शुद्ध तुझं दोस्त आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी